हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. आणि आज मी आणि शिवांशी ना तर बॅग भरून कुठे चाललोय तर व्हिडिओ नक्की स्किप न करता पाहत राहा. आणि आज पहिल्यांदाच आम्ही दोघं पण बसने चाललेलो आहे. हे का शिव? शिव आवरलं का? ए शिव बाळा, काय काढायचंय? नको राहू दे. चला आवरा आता. तर 3:30 वाजले होते आता. चला बाय, आवरलंय आमचं, आता निघलोय आम्ही. आणि श्रवण आमचा अचानक निघलाय, स्कूल मधून आला होता आणि लगेच निघलेला आहे. तर श्रवणला ना जायचं म्हणून काही माहीत नव्हतं आणि तो स्कूलमध्ये गेलेला होता. तर आम्ही पण त्यांना गोष्टीवर थांबलो होतो, म्हटलं त्यांना पण सांगून जावं आम्हाला जायचं आहे म्हणून. पण श्रवण पण मागे लागला, म्हणलं आत्याकडे त्यांना जायला आवडतं. तर त्याच्यानंतर आहे ना आम्ही रिक्षा टॉपला गेलो आणि तिथून आहे ना रिक्षात गेलो होतो. कारण स्टँडवर गेलो ना तर बस होती आणि बस पण त्यांच्या गावापर्यंत नव्हती, तर रुई छत्तीशीपर्यंतच होती. तर तिथपर्यंतच गेलो होतो आम्ही बसने. आणि आमच्या तिथं गेल्या ना 5-5 मिनिटालाच रिक्षा लागतात, तर रिक्षा लगेच भेटल्या होत्या आम्हाला. पण बस स्टँडवर गेलो ना आम्ही 3:45ला बस स्टँडवर गेलो होतो, तर 2 तास बस स्टँडवर होतं. 5:45ला आम्हाला बस लागली, कारण आम्ही पहिल्यांदा गेल्यामुळे आम्हाला बसचा टाईम पण माहीत नव्हता कधी लागेल कधी नाही. तर पंढरपूर मार्गे जाणाऱ्या पण बस इकडं नवीन स्टँडवर भेटल्या नाही आम्हाला. आणि भरपूर आभाळ आलं होतं आणि पाऊस पण टिपटिप पडायला लागला होता. आणि शिवांश आणि श्रवण आहे ना कंटाळले होते बस म्हणजे स्टँडवर. तर 5:45ला बस लागल्या, पण सोबतच 3 बस आल्या आणि त्या बसमध्ये ना पहिली आली ना तिच्यात ना श्रवण पटकन चढला, पण आम्हाला दोघांना काही बॅग होती आणि शिवांश होता सोबत, त्याच्यामुळे मला पण गर्दीत घुसता येत नव्हतं. आणि श्रवण चढला, पण बस पण फुल भरली आणि मग मला पण वाटलं आता खाली येतोय का नाही श्रवण, पण आला पटकन. आणि आम्ही नंतर दुसऱ्या बसमध्ये बसलो, तर ते बस रिकामी होती आणि जागा पण होती आम्हाला बसायला. तर त्याच्यानंतर आहे ना प्रियंकाचा भाऊ पण आला होता आम्हाला घ्यायला. तर तर हेच प्रियंकाचं भावाचं दुकान आहे, ओमकार कलेक्शन. आणि तिथेच राहायला आहेत ते वरती. तर आम्ही अचानक गेलो होतो, त्याच्यामुळे शिवांशला पण बसलेला होता अचानक. तर थोडा वेळ बसल्यानंतर शिवांशला आहे ना टरबूज कापून आणलं होतं सायलीनी. तर आधी त्यांनी कोणाला दिलंच नाही आणि नंतर सगळ्यांना म्हणत होता टरबूज खा. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक झाला आणि हातवळणच्या देवीची ना यात्रा होती, तर आम्ही ना देवदर्शनासाठी गेलो होतो संध्याकाळी. तर मी पहिल्यांदाच त्या देवीच्या यात्रेला गेले होते आणि भरपूर मोठी अशी यात्रा भरती. आणि शिवांशला घरी सांगितलं होतं आपल्याला जत्रेला जायचं आहे, तर शिवांशने आधीच सांगितलं होतं मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. आणि त्याचं चाललं होतं जत्रेत मला काही ना काही घ्यायचं होतं, ते खेळण्यात बसायचं होतं. तर त्याला म्हटलं आधी आपण येणार दर्शन घेऊ. तर नारळ आणि पेढे घेतले आम्ही आणि दर्शनासाठी गेलो होतो. तर भरपूर अशी रांग होती आणि बराच वेळ लागला होता आम्हाला, अर्धा तास लागला दर्शनाला. तर देवीची यात्रा होते आणि मिठापीठाने ना परड्या पण भरते तिकडं. तर सायली आली होती पीठ आणि ते घेऊन, तर तिने ना परड्या भरून घेतल्या देवीच्या. आणि देवीला आहे ना खूप छान प्रकारे सजवलं होतं. तर ती माऊरची रेणुका माता होती आणि तिथे आहे ना
म्हणजे सुवासनी ना घेऊन येत असतात लोक. तर प्रियंकाच्या आत्याच्या सुवासनी होत्या आणि आम्ही तिथंच म्हणजे जेवण केलं होतं. आणि त्याच्यानंतर जत्रेत गेलो होतो. तर जत्रेत भरपूर असं सामान आलं होतं. माल 100 रुपये घेऊन जा. संग्राम धमाका सेल 150 ते 200 रुपयाची वस्तू कितीला फक्त 100 रुपयात. 20ला ती सुद्धा क्वालिटी युक्त आणि आपल्या खिशाला परवडणारी. तर घ्यायचं काही नसतं, पण जत्रेत फिरण्याची मजा वेगळीच असते. तर आम्ही ना म्हणजे घेतलं सामान, रांगोळीचे साचे वगैरे, ते स्वस्त पण भेटते जत्रेत. आणि त्याच्यानंतर आमची नजर पडली ना चिनी मातींच्या आहे ना वस्तूवर. तर खूप छान अशा फुलदाण्या होत्या तिथं. आणि सायलीनी नाही, त्या 2 घेतल्या पण होत्या आणि मस्त होत्या त्या. 150 रुपयाच्या 2 छान होत्या. त्याच्यानंतर कप पाहिले, पण आम्हाला काही तिथं कप नाही आवडले. आणि आम्ही जेवण केलं होतं, पाणीपुरी खायची होती पोरांना. तर पाणीपुरी पण खायला गेलो होतो. पाणीपुरी खाल्ल्यानंतर आहे ना आम्ही लगेच आहे ना मिठाईन ते घेतला. आणि शिवांशला आहे ना खेळणीत बसायचं होतं. तर तो ट्रेन होती ना, तर त्याच्यात पण बसला. आणि नंतर आहे ना इकडं पण बसला होता, दोन्ही याच्यात बसला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.